मित्रांनो, 2019 साली महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा प्रमाणात दुष्काळ पडला होता आणि हा दुष्काळ निवारण करण्यासाठी सरकारने जे अतोनात प्रयत्न केलेले होतं, सरकारची जी जबाबदारी होती ती सरकार व्यवस्थितरित्या पार पाडत होतं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी हानी होत होती ते पशुधनाची होत होती, जनावर प्राण्यांच्या होत होती आणि ते जर हानी झाली तर येणाऱ्या कालखंडामध्ये इथल्या जनतेला दुधाची समस्या भेडसावेल आणि ही शेतकऱ्यांना समस्या भेडसावेल. शेतीचे शेणखत असेल, दूध व्यवसायासाठी असेल, शहरामध्ये दुधाचा तुटवडा निर्माण होईल. हे पशुधन वाचलं पाहिजे म्हणून सरकारने या पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या 2019 मधील दुष्काळाचे निवारण करण्यासाठी स्थापन केलं होतं. त्याची कालांतराने काय अवस्था झाली हेच तुमच्या पुढे मांडण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, मी आता एक छोटं सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोल तालुका आहे आणि हा सातत्याने दुष्काळाला तोंड देत असतो आणि इथं एकच समस्या आहे की इथला पशुधन वाचवणे, एवढंच इथल्या प्रशासनाला एक मोठी जिम्मेदारी असते आणि ही जिम्मेदारी पार पाडत असताना त्यांनी चारा छावण्या कशा दिल्या ही तुम्हाला व्यथा सांगायची. मित्रांनो, 2019 साली जो दुष्काळ पडला, या दुष्काळामध्ये जनावरांना पाणी, पिण्याचे पाणी, खाद्य हे पुरवण्यासाठी जे सरकारने जी उपाययोजना केल्या एकत्र ठिकाणी प्रत्येक गावोगावी छावण्या, तर त्या शब्दाला छावणी म्हटलं जातं. चारा छावणी म्हणजे जनावरांना चारा देण्याचं ठिकाण. मित्रांनो, ह्या सरकारने मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दिले. आमच्या सांगोल तालुक्यामध्ये एकूण 146 छावण्या होत्या. 146 छावण्यामध्ये त्याला जी संस्था आहे त्याचं ऑडिट रिपोर्ट ही निकेस लावण्यात आलेलं होतं. बॅकलिस्टला आहे का, त्याच्यामध्ये नियम अटी दिले की तुम्ही ताजा सकस चारा दिला पाहिजे, स्वच्छ पाणी दिलं पाहिजे, वीज मुबलक दिली पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमची संस्था, तुमच्याकडे 10 लाखाची कॅपॅसिटी असली पाहिजे की ते जनावर तुम्ही जगवू शकता. त्याच्यात पेंड आले, पशुआहार आला, अचानक छावणीमध्ये आग लागली तर अग्निशामक आणि पूर्ण देखरेखी नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे आणि कसे त्याने नियम अटी घातल्या. मित्रांनो, त्या नियम अटी ह्या सामाजिक NGO जे काम करतात त्यांनी ह्या अटी मान्य केल्या आणि ते छावणी चालू केल्या. मित्रांनो, छावणी अतिशय त्याला निवारा बी आपण स्वतः छावणी चालकच देत होते आणि हे देत असताना सकाळी तुमच्या छावणीमध्ये किती जनावर आहेत याची सय घ्यायची. त्याच्यासाठी जी समिती स्थापन केली होती त्यात तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कृषी सहाय्यक असेल, वायरमॅन असेल, अजून पशुवैद्य अधिकारी असतील, यांच्या सह्या घ्यायच्या आणि सांगोला तहसीलला सकाळी 9 वाजता हा रिपोर्ट पोच झाला पाहिजे, अन्यथा तुमच्या ॲब्सेंट लागेल असा नियम असायचा. आणि या छावणीवर इतकी निगराही होती, तुमचा वजन काटा बरोबर आहे का, तुम्ही पशुखाद्य व्यवस्थित देताय का, इतकी तहसीलने ह्याची जोखमदारी घेतली होती. मित्रांनो, की याच्यामध्ये 8 दिवसाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे लोक, 5-6 लोकांची टीम यायची, चेकिंग करायची, निघून अशा 5 ते 6 महिने मोठ्या प्रमाणात या सांगोल तालुक्यात इतर तालुक्यामध्ये छावण्या चालल्या. मित्रांनो, त्यांनी एक अट गाठली होती की 15 दिवसाला तुमचं बिल आम्ही अदा करू. हा हे सरकार होतं, पण त्याच्यामध्ये काय झालं की 15 दिवसाला ऑडिट रिपोर्ट जायची, म्हणजे छावणीवाल्यांचा जे हिसाब असायचा ती मागणी करायची 15 दिवसानंतर. पण मित्रांनो, त्या छावणीवाल्यांना कधीच 15 दिवसाचं बिल मिळलं नाही. बिल 2 महिन्यानं 3 महिन्यानं यायचं. त्याच्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईनचं जिओ टॅगिंग आणलं. त्याच्यामध्ये चारा समिती म्हणून स्थापन केली, तालुक्याला चारा छावणी समिती स्थापन केली, अनेक निकष लावले. इतकंच काय मित्रांनो, ह्या छावणी काय छावण्यांचा 1.5-2 लाखावर टर्न गेला. ऊस उधार आणायचा, पशुखाद्य उधार घ्यायची, इतकं तंगातंगी झाली की अक्षरशः एका छावणी चालकानं छावणी कार्यालयामध्ये आत्महत्या केली. मित्रांनो, इतकी बिकट परिस्थिती होते आणि सातत्याने छावणी चालक सांगोला तहसीलला
इतरच भागातले छावणी चालक मागणी करत होती, पण प्रशासन ही बिलच देत नव्हतं. बिल न देता लोकांवरती वाईट वेळ आली. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या जगामध्ये जे हानी झाली, कोरोनाची महामारी आली, त्याच्यामध्ये तर अशी पोझिशन होती मित्रांनो, प्रत्येक जण जे छावणीला ऊस दिलाय, ज्यांनी आर्थिक मदत केलेली, हे प्रत्येक जण ते एक इंजेक्शन होतं रेमडेसिवीरचं, त्याच्यासाठी, आणि ते कॅशमध्ये घ्यायचे होते. तर त्याच्यासाठी प्रत्येक माणूस छावणी चालकाला इतकी तंबी लावायचा, तू मला पैसे दे. अक्षरशः माणसं ऊसामध्ये, रानामध्ये दडून बसायचे, वड्यामध्ये दडून बसायचे, घरात दडून बसायचे. इतका वाईट वेळ आली होती त्यावेळी की कोरोनाची लाट तर होतीच, लोकांकडे आर्थिक मंदी होती, आणि त्या ज्या माणसाकडे आपण पैसे घेतले त्याची लोक आपणाला सुद्धा दिसत होते, दवाखान्यात होते, पण त्यांना आपण पैसाच देऊ शकत नव्हतो, का तर आपल्याकडेच नव्हता, का तर हे वर्षाच्या आतच झालेलं होतं कोरोनाचं थैमान. आणि हे ते झाल्यानंतर सांगोल तालुक्यातील छावणी चालकाने 2.5 महिने सांगोला तहसील कार्यालयाला पुढं जनावर पशु घेऊन उपोषण केलं. त्याचा सकारात्मक बाजू आली नाही. काही सामाजिक कार्यकर्ते असतील ते सुद्धा ह्याच्यासाठी झगडले, तरीही बिल दिले नाही. एवढंच काय की आमच्या तालुक्यामध्ये, सांगोल तालुक्यामध्ये, ज्यांनी 5,500 कोटी ह्या तालुक्याच्या विकासासाठी आणले, त्यांनी सुद्धा हे बिल काढू शकले नाहीत मित्रांनो. आता त्याच्यामध्ये छावणी म्हणले 146 चालक, म्हणजे जवळजवळ 700-800 लोक झाले. वेगवेगळ्या विचारसरणीचे असतात, कोण ह्या पक्षाचं असतं, कोणत्या पक्षाचं असतं, वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक असतात. प्रत्येकाला काय वाटत होतं की आमच्या नेत्याकडून आम्हाला बिल निघेल, पण प्रत्यक्षात त्या नेत्यानं ह्यांचं बिल काढलेलंच नाही. मित्रांनो, आज 2025 हे बी संपत आलेलं आहे. 19 मधलं बिल 6 वर्ष झाले मित्रांनो, हे बिल निघालेलं नाही. सांगोलचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी कमीत कमी 10 ते 12 हेल्पाट मंत्रालयामध्ये घातले, पण त्यांच्या सुद्धा हातात काही यश आलेलं नाही मित्रांनो. कशामुळं थांबत होतं काय हे आम्हाला माहित नाही. नंतर माजी आमदार शहाजी पाटील यांनी बी काय तर प्रयत्न केला, आणि आता तर बाबासाहेब देशमुख सांगोलचे विद्यमान आमदार आहेत, लोकप्रतिनिधी, यांनी त्या विधानसभा गृहामध्ये हा मजकूर, आता पावसाळ्या अधिवेशन झालं याच्यामध्ये सुद्धा मांडला. त्याच्या आधीच्या 2 अधिवेशनात सुद्धा मांडलेला आहे. आणि आता बिल देऊ म्हणतात, पण बिल का तटतंय हेच लोकांना समजत नाही मित्रांनो. आजपर्यंत ह्या छावणी चालकाने एक आत्महत्या केलेली. प्रशासनाची अजून इच्छा आहे का की छावणी चालकाने अजून आत्महत्या करावी? आणि ह्याच्यामध्ये तालुका समिती स्थापन केली, त्यांनी क्रॉस चेकिंग केलं. कलेक्टरनी समिती स्थापन केली, त्यांनी सुद्धा 1.5 महिना ही तर चेकिंग चालू होते. त्याच्यानंतर आयुक्त कार्यालयाकडनं चेकिंग झाली. आता फक्त मंत्रालयाचीच राहिली चेकिंग करायची, तपासण्या करण्याची, अहवाल देण्याचं. मित्रांनो, याच्या मागं काय षडयंत्र असू शकतं का? काय छावणी चालकांना का बिल मिळत नाही? छावणी चालकांनी हा 2019 मध्ये जे जनावरं जगवली, ज्या त्यांच्या एनजीओने जगवली, सामाजिक कार्य केलं म्हणून हा एक गुन्हा आहे का? त्यांना ही शिक्षा आहे का मित्रांनो? का त्यांचं बिल दिलं जात नाही? याच्यावर आवाज का उठवत नाहीत? साधं आमच्या आमदार साहेबांनी अधिवेशनात 3 वेळा जरा मुद्दा मांडत असतील, अधिवेशनात 3 वेळा हा मुद्दा मांडला. पुनर्मदत चे मंत्री असतात, ते आश्वासन बी देतात, पाहू देऊ, आणि बिल दिलं जात नाही. ह्याच्या मागं काय तर नियोजन आहे का? ह्या ज्या छावणी चालकाच्या छावणीच्या मागं जी भूत लागले, त्याचा काय उतारा करायचा आहे का? कुठला देवऋषी शोधायचा आहे आपणाला? जर देवऋषी असेल तर त्याचं निवारण होऊ शकतंय का? ह्याचा बी विचार केला पाहिजे. आणि मित्रांनो, आपण जर असं शांत बसलो, आज छावणी चालकाच्या मनात ध्यानात सुद्धा इथं आमचे पैसे गुंतलेत येईना, इतकी वाईट अवस्था आहे. या छावणीमध्ये काही जणांनी जमिनी विकल्या, बायकांचं मंगळसूत्र, आज बायका कुठं न्यायच्या म्हणलं तर येत नाही. लाज वाटते की त्यांचं सोनं आपण घाण टाकलेलं आहे मित्रांनो. मुलं आमच्या बरोबरचे जी मुलं इंग्लिश मिडियमला जातात, आम्ही जिल्हा परिषदेला पाठवतो, जे उच्च गरजाच्या जाग्याला थांबले, आणि छावणी चालकाचं एक 80%
असे की गावातली ही प्रतिष्ठ लोक आहेत, चार मानणारी लोक आहेत आणि त्यांची चौकामध्ये सुद्धा बरेच जणांनी त्यांना अपशब्द बोलले हे छावणी पाय विनाकारण. निव्वळ प्रशासनाच्या आरमोट्या धोरणामुळं ह्या लोकांना जिरवणे, ह्या लोकांना वर काढणे याच्यामध्ये सर्व लोक भरले गेले आणि या सामान्य NGO वाल्यांना, सामाजिक कार्य करणाऱ्यांचा आर्थिक काना मोडला. त्याच्यामुळं छावणी चालक फार निराश झालेला आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये कधी जरी दुष्काळ पडला तर 80 ते 90% यातील लोक छावण्या काढणार नाहीत, बाहेरून मागवायला लागतील प्रशासनाला. एवढी वाईट अवस्था झाली मित्रांनो. सर्व छावणी चालकांना माझी एक विनंती आहे, कुठेतरी ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. हा लुप्त होत चाललेला मुद्दा पुन्हा उजेडाला आला पाहिजे आणि लोकांना 4 पैसे मिळालं पाहिजे, त्यांच्या प्रपंचाला यश आलं पाहिजे. ज्याचं आहे घेतलेलं आहे त्यांचं तर आपण दिलं पाहिजे. ते तर बंधनकारक आहे आपणाला देणं, कारण त्याने एक आपल्यावर विश्वास ठेवलाय. आपण त्यांचा विश्वास आजपर्यंत 6 वर्ष तर धागा दिलाय. इथून येणाऱ्या कालखंडामध्ये जर आपण त्यांची फसवणूक होऊन चांगलं त्यांनी मनाने पैसे दिले तर आपणही त्यांच्या चांगल्या विचारानं पैसे दिलं पाहिजे. मित्रांनो, प्रशासनाने अजून त्यांचं काय निकष असतील ते लावावं, पण बिल काढावं एवढीच विनंती करतो मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.